दगडी चाळीत जेव्हा डॅडींचं साम्राज्य होतं अरुण गवळींचं, तिथून फरमानं निघायची, याला उचल त्याला उचल. तेव्हापासून दगडी चाळ वरळीतल्या धनदांडग्या उद्योगपतींच्या घरांवर पाळत ठेवून असायची. म्हणजे बघा, दगडी चाळीचं लक्ष तेव्हापासून वरळीवर आहे. अर्थात तो काळ मुंबईतल्या अंडरवर्ल्ड मधल्या दाऊद वर्सेस गवळी गँग अशा गँग वॉरचा होता. वरळीतल्या टोलेजंग बंगल्यात राहणारे काही पैसेवाले एक खंडणीसाठीचे टार्गेट्स असायचे या दोन्ही टोळ्यांचे. आताचं वरळी बदललंय. चाळींचं रिडेव्हलपमेंट झालंय, टॉवर्स उभे राहिलेत, मतदारांचा माइंडसेट बदललेला आहे. वरळी कोळीवाड्यातले भूमिपुत्र आणि वरळीतला मराठी मतदार आता रोडावत चाललाय. त्या पार्श्वभूमीवर दगडी चाळीतल्या डॅडींचा भाचा जो आहे सचिन अहिर यानं घेतलेली राजकीय भूमिका कशी महत्वाची ठरेल हे येणारा काळच सांगेल. मुंबईसह महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आता मस्त पावसाला सुरुवात झाली आहे. काय झालंय की शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठल्याच्या ज्या बातम्या मागच्या काही दिवसांपासून आपण ऐकत होतो, त्या ऐकून आणि त्या वाचून घशाला कोरड पडली होती. आणि असं असताना वर्षा ऋतूचं आगमन झालंय. आपल्याला वर्षभरात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे असे काही ऋतू अनुभवता येतात. पण आपल्याकडे दैनंदिन जीवनातल्या मीठ भाकरीसोबतच जे महत्त्वाचं झालंय ते म्हणजे राजकारण. त्या राजकारणात कोणताच ऋतू कायमस्वरूपी नसतो असं वाटायला लागले. इथं कोणाच्याही वाटेला कधी मधुमास येतो, काहींना अचानक आमदारकीची लॉटरी लागते, काही मंत्री संत्री बनतात, कोणाच्या बाबतीत असंही होतं की अचानक होत्याचं नव्हतंही होतं. राजकारणात तसं पाहिलं तर कोणीच कोणाचा कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो, आपला किंवा परका नसतो. मुंबईच्या राजकारणात सध्या ऋतू बदलाचं असंच एक वादळ आलंय. पण हे वादळ फक्त सत्तांतराचं नाहीये, तर मुंबईतल्या सर्वात महत्त्वाच्या मतदारसंघावर पकड असलेल्या एका अत्यंत चतुर आणि कसलेल्या नेत्याच्या पॉलिटिकल गेमचं हे वादळ आहे. होय, तुमच्या लक्षात आलेलं असेलच की मी काय बोलतोय आणि कुणाबद्दल बोलतोय. सचिन अहिर. ज्या अहिर यांनी 2019 मध्ये आदित्य ठाकरेंचा वरळीमधून निवडून येण्याचा मार्ग निष्कंटक केला होता, त्यांनीच आता 2026 मध्ये एक धक्कादायक वळण घेत, एक धक्कादायक पाऊल उचलत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. पण हा प्रवास एवढा सरळ नाहीये. या प्रवासात आधी शरद पवार, नंतर उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे अशी त्यांची वाटचाल आहे. दगडी चाळ ते मंत्रालय आणि थेट विधान परिषदेच्या उपसभापतीपदी ते बसणार आहेत. हा सापशिडीचा खेळ लिलया खेळून तरुण गेलेले सचिन अहिर नेमके कोण आहेत? आता सचिन अहिरांबद्दल सांगायचं तर 21 मार्च 1972 ही त्यांची जन्मतारीख. मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय मिल कामगाराच्या कुटुंबात सचिन अहिर यांचा जन्म झाला. पण त्यांच्या नावाभोवती नेहमीच मुंबईच्या राजकारणातली दोन मोठी वलय जोडलेली आहे. मुंबईतल्या भायखळ्यातले खूप प्रसिद्ध माजी आमदार आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी हे त्यातलं एक नाव. सचिन अहिर हे अरुण गवळींचे सख्खे भाचे. तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी असं विधान करणाऱ्या शिवसेना प्रमुखांचा वरदहस्त काही काळ ज्यांच्या डोक्यावर होता, त्या अरुण गवळींनी स्वतंत्रपणे जेव्हा राजकारणात प्रवेश केला तेव्हा त्यांनी अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष स्थापन केला. हे तुम्हाला माहीत असेलच. वरळी, परळ, लालबाग आणि बीडीडी चाळीमध्ये दगडी चाळीचा आणि अखिल भारतीय सेनेचा प्रचंड असा दरारा होता एकेकाळी. तरुण वयातल्या सचिन अहिर यांनी समाजात आपली ओळख निर्माण करताना या त्यांच्या कौटुंबिक प्रभावाचा, म्हणजे मामाचा भाचा असल्याचा जो काही बेनिफिट ऑफ ज्याला म्हणतात ना पॉवर, त्याचा वापर केला. पण कधीही अधिकृतपणे ते अरुण गवळींच्या राजकीय पक्षाशी संबंधित राहिले नाही. त्यांनी पक्षात प्रवेश देखील केला नाही. त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करत असताना ही ओळख कशी निर्माण करायची यासाठी जो पर्याय निवडला तो म्हणजे मुंबईतली दुसरी एक मोठी ताकद, मिल कामगार. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून त्यांनी गिरणगावातल्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक लढे दिले. म्हणजे थोडक्यात काय तर ते युनियनच्या लढ्यामध्ये उतरले. परिणाम काय झाला? अवघ्या 27व्या वर्षी म्हणजेच 1999 मध्ये ते शिवडी मतदारसंघातून थेट विधानसभेत पोहोचले आमदार. 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा सचिन अहिर त्याचे संस्थापक सदस्य बनले. छगन भुजबळांचे निकटवर्ती आणि शरद पवारांचे अत्यंत विश्वासू असा त्यांचा लौकिक होता. 2004 आणि 2009 मध्ये वरळी मतदारसंघातून त्यांनी सलग आमदारकी गाजवली. गृहनिर्माण, उद्योग, पर्यावरण यासारख्या खात्याचे ते राज्यमंत्री झाले. बीडीडी चाळींच्या पुनर्वसनाचा प्रश्न असो की वरळीतल्या घराघरात पोहोचणं असो,
सचिन अहिर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मुंबईतला एक प्रॉमिसिंग फेज बनत चालले होते. ते राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते, मुंबई अध्यक्ष होते थोडक्यात. 2014च्या मोदी लाटेत भाजपच्या उमेदवारांनी प्रत्येक मतदारसंघात चांगली मतं मिळवली होती. महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती त्यावेळी नेमकी तुटली होती आणि वरळीत भाजप, सेना आणि राष्ट्रवादी अशी तिहेरी लढत झाली. भाजपच्या सुनील राणेंनी 30,000च्या वर मतं घेतली आणि शिवसेनेच्या सुनील शिंदेंना या मतविभागणीचा फायदा झाला. सचिन अहिर यांचा वरळीत पराभव झाला आणि इथूनच अहिर यांच्या प्रवासाला एक नवं आणि अनपेक्षित वळण लागलं. वर्ष होतं 2019. त्याच्या आधी बराच काळ सचिन अहिर हे स्ट्रगल करताना दिसत होते आपल्याला. 2019 साली नेमकं काय झालं? ठाकरे कुटुंबातून पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होती, आदित्य उद्धव ठाकरे. खरं तर ते आपलं नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे असं सांगतात लोकांना. जागा निवडली गेली अर्थातच वरळी. वरळीत शिवसेनेची ताकद होती, पण सर्वात मोठा अडथळा तिथं जर कुठला ठरू शकत होता तर तो म्हणजे माजी आमदार सचिन अहिर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं ते सर्वत्र पसरलेलं जाळं. इथेच उद्धव ठाकरेंनी मास्टर स्ट्रोक खेळला. आदित्य यांचा मार्ग सोपा करण्यासाठी त्यांनी थेट सचिन अहिर यांनाच शिवसेनेत आणलं. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का होता. त्यावेळी पक्षबदल करताना सचिन अहिर अगदी भाऊक वगैरे झाले होते आणि म्हणाले होते, शरद पवार नेहमीच माझ्या हृदयात राहतील, पण आदित्य या तरुण नेत्याच्या आधुनिक कल्पनांसाठी मी हा निर्णय घेतलाय. उद्धवजींनी सचिन अहिरांना नेमकं कोणतं गाजर दाखवलं होतं तेव्हा हे नाही कळलं कोणाला, पण अहिर यांनी उद्धवजींना दिलेला आपला शब्द पाळला. आपला वर्षानुवर्षांचा अनुभव पणाला लावून त्यांनी वरळीचा कोळीवाडा असो, बीडीडी चाळीतल्या मराठी मतदारांचा विश्वास असो आणि त्याच परिसरातल्या टॉवर्समधल्या कॉर्पोरेट मतदारांना आदित्यच्या पाठीशी उभं केलं. परिणामी 2019ला आदित्य इथं सहज जिंकून आला. पण 2024ला आदित्यला इथं तगडं आव्हान उभं राहिल्यानं त्यांचं जे मताधिक्य होतं ते घटलं. मताधिक्य जरी घटलं तरी ते निवडून आले कसेबसे. ठाकरेंनी या निष्ठेचं फळ म्हणून 2022मध्येच सचिन अहिर यांना विधान परिषदेवर आमदार केलं आणि पक्षात उपनेतेपद वगैरे पण दिलं. पण कालचा सावळा गोंधळ बघून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. हे काय झालं? जसं काही पत्रकार चकित झाले होते. कसं झालं? कधी झालं? ठीक आहे, झालं. परवापर्यंत जे सचिन अहिर उद्धव आदित्यसोबत फिरत होते ते काल चक्क शिंदेंच्या सेनेतून महायुतीचा उमेदवार बनत उपसभापती पदाचा फॉर्म भरत होते. जसं मी मगाशी म्हणालो ना की राजकारणात कोणताच ऋतू कायम नसतो. ज्या अहिर यांच्या जीवावर ठाकरेंनी वरळीचा गड मजबूत केला होता त्याच सचिन अहिर यांनी आता 2026मध्ये उद्धव ठाकरेंची साथ सोडत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि त्यांना थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर झाली आहे. हा धक्का बसल्यानंतर आदित्य ठाकरे कमालीचे नाराज झालेले दिसतात. पण आता आम्हाला धक्का वगैरे काही बसत नाही असं त्यांचेच एक नेते अनिल परब बोलतात ना. काय बोललेत परब? सध्या कुठल्याही गोष्टीचा आम्हाला धक्का लागत नाही. या अशा विधानानंतर हसायला येतं या लोकांचं. आता धक्का बसत नाही ना म्हणजे काय हो? पण जर धक्का बसला नाहीये तर युवराज एवढे लालम लाल होत पत्रकारांना का बाईट देत होते? पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार. म्हणजे स्वतः आमदार आहेत, जी प्रभाग समिती तिथे मी त्यांच्याच मुलीला एनजीओच्या जे काही कोटा असतो त्याच्यातून प्रभाग समिती दिलेली आहे. भावाला आम्ही बीएससीची समिती दिलेली आहे. भारतीय कामगार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेता पद आहे. एवढं सगळं होऊन देखील बीएससी तर आहेच, बीएससीचे युनियनचे अध्यक्ष आहेत. मग अजून तुम्हाला काय पाहिजे? म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का? हे ते दिलं ते दिलं, अजून काय द्यायचं यांना? आरत्या करायच्या काय यांच्या दिवस रात्र? आता आदित्य ठाकरे तिरमिरीत बोलून गेले. सचिन अहिर यांनी त्यावर जे उत्तर दिलंय ना, जे आता सचिन अहिर उद्धवजींसोबत इतका काळ घालवल्यानंतर त्यांनाही टोमणेबाजी वगैरे सहज जमायला लागलेली आहे. तो मला राजकीय आज थोडा जरा संयम ठेवायचा आहे. काही लोकांनी जे आयुष्यात ते दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं? ते दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं? ते दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं? ते म्हणाले, माझ्यापेक्षा लहान असलेले ज्यांना दगड सुद्धा उचलता येत नाही ते बोलायला लागले तर मग काय बोलणार, काय करणार आपण? आता अहिर यांचा रोख नेमका कोणावर होता?
म्हणजे माझ्यापेक्षा लहान असलेले, त्यांना दगडही उचलता येत नाही. आता हे असे टोमणे नेमके कोणासाठी असतात, हा मोठा प्रश्न आहे खरं तर. शरद पवारांची राष्ट्रवादी, तिथून ठाकरेंचं मातोश्री आणि आता थेट सत्तेत वाटा मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंचं नंदनवन. सचिन अहिर यांचा हा प्रवास मुंबईच्या बदलत्या समीकरणांची साक्ष देतोय आपल्याला. 2019ला सेफर साईड करून घेतलेला मतदारसंघ वरळी 2024ला खिळखिळा झालाच होता आणि आता 2029च्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंसमोर स्वतःचा मतदारसंघ आणि बीडीटी चाळीतली मराठी माणसांच्या मतांची मतपेढी हे दोन्हीही वाचवण्याचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. काल एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सचिन अहिरांचा उल्लेख अनावधानानं सचिन तेंडुलकर असा केला आणि मग सचिन अहिर हे सुद्धा तेंडुलकरच आहेत जो चौके छक्के लगावतो असं काहीतरी बोलले ते. सचिन अहिर यांनी मारलेला हा अनाकलनीय अकल्पनीय असा राजकीय षटकार मुंबईतल्या ठाकरे नावाच्या करिश्म्यानं जे दक्षिण आणि मध्य मुंबईत कायम राहिलेल्या काही मोजक्या ज्या जागा आहेत त्या जागा फिरवेल का? मुंबईतल्या याच आमदारांच्या जीवावर वाढवता किंवा राखता येणारी सत्ता 2029ला नेमकी कोणाच्या हाती जाईल? दिल्लीतून फडणवीसांवर अंकुश ठेवण्यासाठी किंवा अंकुश लावण्यासाठी काही गोष्टी केल्या जात आहेत, हे लपलेलं नाही आहे. आणि त्यातून हे अशा प्रकारचं जे काही ऑपरेशन टायगर जे सुरू झालंय हे पुढचे काही दिवस सातत्यानं आपल्याला पाहायला मिळेल असं वाटतंय का? कारण अजून शिल्लक सेना म्हणावी तितकी शिल्लक किंवा रिकामी झालेली नाहीये. आता राहिला सचिन अहिर यांच्या राजकीय अस्तित्वाचा मुद्दा. पुढच्या 2 वर्षांनी त्यांची आमदारकीची टर्म संपणार होती. ते जर उद्धवजींच्या शिल्लक सेनेतच राहिले असते तर त्यांना पुन्हा आमदार बनता आलं असतं का? सचिन अहिर हे मागच्या लोकसभेला दक्षिण मुंबईतून खासदारकीलाही उभे राहण्यासाठी इच्छुक होते. तिथं अरविंद सावंत आहेत. वरळी हा त्यांचा हक्काचा मतदारसंघ त्यांनी स्वेच्छेनं आदित्य ठाकरेंना दिला होता. मग त्यांनी लढायचं तर लढायचं कुठून असा प्रश्न निर्माण झाला होता. अशा वेळी ते जे बोलतायत ना की त्यांनी त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी घेतलेला निर्णय, तर मग त्यात तथ्य वाटतंय का तुम्हाला? सचिन अहिर आपल्या जागी योग्य आहेत का? दगडी चाळीत जेव्हा डॅडींचं साम्राज्य होतं अरुण गवळींचं, तिथून फरमानं निघायची, याला उचल त्याला उचल. तेव्हापासून दगडी चाळ वरळीतल्या धनदांडग्या उद्योगपतींच्या घरांवर पाळत ठेवून असायची. म्हणजे बघा, दगडी चाळीचं लक्ष तेव्हापासून वरळीवर आहे. अर्थात तो काळ मुंबईतल्या अंडरवर्ल्डमधल्या दाऊद वर्सेस गवळी गँग अशा गँग वॉरचा होता. वरळीतल्या टोलेजंग बंगल्यात राहणारे काही पैसेवाले हे खंडणीसाठीचे टार्गेट्स असायचे या दोन्ही टोळ्यांचे. आताचं वरळी बदललंय. चाळींचं रिडेव्हलपमेंट झालंय, टॉवर्स उभे राहिलेत, मतदारांचा माइंडसेट बदललेला आहे. वरळी कोळीवाड्यातले भूमिपुत्र आणि वरळीतला मराठी मतदार आता रोडावत चाललाय. त्या पार्श्वभूमीवर दगडी चाळीतल्या डॅडींचा भाचा जो आहे सचिन अहिर यानं घेतलेली राजकीय भूमिका कशी महत्त्वाची ठरेल हे येणारा काळच सांगेल. पण यावर तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.